गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज सकाळी सकाळी आम्ही आवरलं आणि आता अन्नईची तयारी चालू आहे. नेहमीसारखंच अन्नईचं चालू झालं की नाही मला माझ्या हातानेच पावडर बंद करायचं, तयारी करायची. मग काय तो त्याच्या हातानेच त्याची तयारी चालू ठेवली त्याने. आज सकाळी सकाळी रेडी झाला होता आम्ही. आज संडे आहे तर संडेला आज मंदिरात जायचं होतं. अन्नईचं चालू होतं बाप्पाला जाऊ. तर मग आम्ही रेडी झालो आणि अन्नई तुम्हाला दाखवते मी. इतकी छान तयारी केली आणि त्या तयारी केल्यानंतर अन्नईचा आता लुक बघा. हे बघा, सर्व गंदा होऊन गेलाय. अन्नई, तू बाप्पा पुसून टाकला का? का बर पुसला? आता परत याची तयारी करावं लागेल. बघू शकता तुम्ही. का बर पुसला? घरातली देवपूजा केली आणि मग आम्ही पुढे निघालो. मित्रांनो, आज आम्ही सर्वप्रथम आलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिरात. मंदिरात प्रवेश करताच खूप शांत आणि सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळते. चला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊया आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दिवसाची सुरुवात जर अशा स्वामींच्या आशीर्वादाने झाली तर पूर्ण दिवस छान जाणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. इथून जाण्याचे मनच होत नव्हते म्हणून थोडा वेळ इथे बसलो आम्ही देवाच्या ठिकाणी. खूप छान वाटलं, मनाला शांतता वाटली. आणि अन्नईला बाप्पा करायला आल्यावर प्रसाद खायला भेटला, त्याचा वेगळाच आनंद होत होता. थोडा वेळ बसलो तिथं, मनाला शांतता वाटली आणि मग निघालो पुढे आम्ही. कारण पुढेही आम्हाला अजून देवदर्शन करायचं होतं, महादेवाला जायचं होतं. मग इथून थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो फलटणच्या प्रसिद्ध जबरेश्वर महादेवाच्या मंदिराकडे. हे मंदिर आपल्या सुंदर दगडी वास्तुकलेसाठी आणि प्राचीन शिल्पकलेसाठी ओळखले जाते. शांत वातावरण, सुंदर दगडी बांधकाम आणि भक्तिमय ऊर्जा यामुळे इथे आल्यावर मन खूप प्रसन्न होते. महादेवाच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या. महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताच आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते. चला, नंदी महाराजांना नमस्कार करून महादेवाच्या दर्शनासाठी पुढे जाऊया. चला, महादेवांचे दर्शन घेऊया आणि म्हणूया ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आता आम्ही महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहोत. येथील वातावरण खूप शांत आणि सकारात्मक आहे. महादेवांचे दर्शन घेताना मनाला एक वेगळी शांतता मिळत होती. हे मंदिर सुमारे 800 वर्ष जुने आहे असे मानले जाते. खरंच खूप सुंदर असे मंदिर आहे. जबरेश्वर महादेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. हेमाडपंथी शैलीत बांधले गेलेले असून त्यावरील सुंदर दगडी कोरीव काम आजही पाहायला मिळते. महादेवांची मनोभावे पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. अशा पवित्र ठिकाणी आल्यावर मनाला खूप समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हे खरंच. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. महादेवांचे दर्शन आणि पूजा झाल्यानंतर अन्नई मंदिराजवळचे नंदी महाराजांसोबत खेळत होता. नंदी महाराजांना बाप्पा बाप्पा म्हणत तो खूप आनंदाने त्याच्याजवळ फिरत होता, त्यांचा नमस्कार करत होता. त्याचा हा निरागसपणा पाहून मन खूप भरून आले होते आणि त्याला प्रसादही खायला मिळाली म्हणून त्याला खूप छान वाटलं. मित्रांनो, मंदिराच्या बाजूने पाहिल्यावर त्याची सुंदर आणि भव्य वास्तुकला अधिक स्पष्टपणे दिसून येत होती. शेकडो वर्षापूर्वी आधुनिक यंत्र सामग्री नसतानाही इतके भक्कम आणि सुंदर बांधकाम करण्यात आले, हे खरोखरच एक आश्चर्यकारकच आहे. जर तुम्ही फलटणला आलात तर मंदिराला नक्की भेट द्या.